तर एक्सिसचा एक्झिट पोल काय म्हणतो मराठवाड्याचा ते पाहूया। 46 जागांसाठी महायुतीला 30 जागा, महाविकास आघाडीला 15 जागा आणि इतर 1 जागा मिळेल असा एक्सिस पोल कडून मिळालेला आहे। मराठवाड्यासाठीचा हा एक्सिस पोल समोर आलेला आहे। बहुमतासाठी 145 लागणार आहे। यात मराठवाड्यात 46 जागा आहेत। या 46 पैकी मराठवाड्यात महायुतीच्या वाट्याला 30 जागा जातील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर महाविकास आघाडीला केवळ 15 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर अपक्ष एका ठिकाणी विजयी होतील असा अंदाज एक्सिसच्या एक्झिट पोलनुसार आलेला आहे। तर उत्तर महाराष्ट्राचं ही चित्र पाहूया। उत्तर महाराष्ट्रात 47 जागांपैकी 38 जागा महायुतीच्या वाट्याला जातील असा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला 7 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि इतर म्हणजेच अपक्ष 2 जागी विजयी होतील असा अंदाज जो आहे तो एक्सिस पोल मध्ये वर्तवण्यात आलेला आहे। तर मुंबई शहरातला अंदाज पाहूया। मुंबईमध्ये 36 जागा आहेत, त्यापैकी महायुतीच्या वाट्याला 22 जागा दाखवल्यात आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला 14 जागा मिळतील, तर अपक्ष 0 जागी विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। कोकण आणि ठाण्याचा एक्झिट पोल पाहूया। महायुतीच्या वाट्याला 24 जागा, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला 23 जागा आणि इतर 2 ठिकाणी जिंकतील असा एक्झिट पोल वर्तवण्यात आलेला आहे एक्सिस मार्फत। कोकण आणि ठाण्याचा हा एक्झिट पोल आपण पाहतोय। यामध्ये महाविकास आघाडीच्या वाट्याला 23 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर महायुतीच्या वाट्याला 24 जागा जातील असा अंदाज एक्सिसच्या एक्झिट पोल मध्ये कोकण आणि ठाण्यासाठी वर्तवलाय। तर अपक्षांच्या वाट्याला 2 जागा जातील असं या अंदाजात म्हटलं गेलेलं आहे। पश्चिम महाराष्ट्राचा एक्झिट पोल आपण पाहूया। पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या वाट्याला 36 जागा जातील असं सांगण्यात आलेलं आहे, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला 21 जागा आणि इतर म्हणजेच अपक्षांच्या वाट्याला सध्या 1च जागा जाईल असा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे एक्सिसच्या एक्झिट पोल मध्ये। उत्तर महाराष्ट्राचा आपण पाहतोय। उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या वाट्याला सध्या 38 जागा जातील, महाविकास आघाडीच्या वाट्याला फक्त 7 जागा जातील आणि इतर अपक्ष यांच्या वाट्याला 2 जागा जातील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे एक्सिसच्या एक्झिट पोल मध्ये। मराठवाड्याचा पुन्हा एकदा आपण एक्झिट पोल पाहूया। एक्सिसचा हा एक्झिट पोल आलेला आहे। यामध्ये मराठवाड्याच्या एकूण 46 जागा आहेत आणि यापैकी 30 जागा महायुतीला, तर 15 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला जातील आणि अपक्षांच्या वाट्याला 1 जागा जाईल मराठवाड्यात असं एक्सिसच्या एक्झिट पोल मध्ये आहे। उत्तर महाराष्ट्रात 47 जागांपैकी महायुतीच्या वाट्याला 38 जागा, महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघ्या 7 जागा आणि इतर म्हणजेच अपक्षांच्या वाट्याला 2 जागा जातील असं एक्सिसच्या एक्झिट पोल मध्ये सांगण्यात आलेलं आहे। एक्सिसच्या एक्झिट पोल मध्ये मुंबई शहराचं चित्र काय आहे पाहूया। 36 जागांपैकी महायुतीच्या वाट्याला 22 जागा मुंबईमध्ये जातील आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला 14 जागा जातील असं एक्सिसच्या एक्झिट पोल मध्ये मुंबई शहरासाठी नमूद केलेलं आहे। तर कोकण आणि ठाण्यासाठी एकूण 39 जागा आहेत, त्यापैकी महायुतीच्या वाट्याला 24 जागा आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला 23 जागा काटेकी टक्कर दाखवण्यात आलेली आहे आणि इतर म्हणजेच अपक्षांच्या वाट्याला 2 जागा जातील असं एक्सिसच्या एक्झिट पोल मध्ये कोकण आणि ठाणे विभागासाठी आहे। तर उत्तर महाराष्ट्राचं चित्र देखील पाहूया। उत्तर महाराष्ट्रात महायुतीच्या वाट्याला 38 जागा, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला 7 जागा आणि अपक्षांच्या वाट्याला 2 जागा असं चित्र आहे। तर मराठवाड्याची ही आकडेवारी आपण पाहतोय। महायुतीच्या बाजूने ही आकडेवारी जाते। महायुतीच्या वाट्याला 30 जागा आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला फक्त 15 जागा या एक्सिसच्या एक्झिट पोल मध्ये दाखवलेलं आहे। मराठवाड्याचं हे चित्र आपण पाहतोय। महायुती 30, महाविकास आघाडी 15 आणि इतर म्हणजेच अपक्षांच्या वाट्याला अवघी 1 जागा या एक्सिसच्या एक्झिट पोल मध्ये मराठवाड्यासाठी दाखवण्यात आली आहे। तर कोकण आणि ठाण्याचा चित्र आपण पाहतोय। एकूण 39 जागा आहेत, त्यापैकी महायुतीच्या वाट्याला 24 जागा आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघ्या 13 जागा दाखवण्यात आलंय, तर अपक्षांच्या वाट्याला कोकण आणि ठाण्यात 2 जागा जातील असं सांगण्यात आलंय।